10 वर्षाचं लोन घ्या आणि कमी इंटरेस्ट भरा. हे तुम्ही अनेकदा ऐकलं असेल, पण या एका सल्ल्यामुळे काही लोकांची फायनान्शियल प्लॅनिंग डिस्टर्ब होऊ शकते. कसं, चला समजून घेऊया. हो, 10 वर्षाचं लोन घेतलं तर नक्कीच इंटरेस्ट कमी भरावं लागेल, पण हा 10 वर्षाचा टेन्युअर प्रत्येकासाठी योग्य असेलच असं नाही. समजा 25 वर्षाऐवजी तुम्ही 10 वर्षाचं टेन्युअर चूज केलं तर तुमचा इंटरेस्ट नक्कीच कमी जाणार, पण त्यासोबतच तुमची ईएमआय सुद्धा वाढणार. जर तुमची ईएमआय वाढत असेल तर सोबतच तुमचा मंथली कॅश फ्लो, इमर्जन्सी फंड, बिझनेस इन्व्हेस्टमेंट किंवा तुमचा फायनान्शियल गोल डिस्टर्ब होऊ शकते. तर हा योग्य पर्याय कदाचित तुमच्यासाठी नाही. म्हणून होम लोन घेताना फक्त इंटरेस्ट सेव्हिंग नाही तर तुमची कॅश फ्लो प्लॅनिंग पण तेवढीच महत्वाची असते. म्हणून कधी कधी लॉंग टेन्युअर घेऊन ज्यावेळेस तुमच्याकडे सफिशियंट अमाऊंट जमा होईल तर तो अमाऊंट तुम्ही तुमच्या पार्ट पेमेंट मध्ये भरणं ते तुमच्यासाठी जास्त योग्य पर्याय ठरू शकते. कारण योग्य होम लोन म्हणजेच इंटरेस्ट सेव्हिंग नाही तर तुमच्या फायनान्शियल लाईफला बॅलन्स करणारं लोन. म्हणून होम लोन घेताना दुसऱ्याचा सल्ला ऐकू नका. तुमच्या इन्कम, कॅश फ्लो आणि फायनान्शियल गोलनुसार तुमचा टेन्युअर ठरवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ शेअर करा, सेव्ह करा आणि अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी ओम असोसिएटला फॉलो करा. थँक्यू.